लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जान्हवी मातृछाया अनाथाश्रमामध्ये पोहोचलेली असते. तिथे ती संचालकांना भेटते आणि विचारते आहे की मला जयंत कानेटकर यांच्या पूर्वीच्या भूतकाळाविषयी मला माहिती हवी आहे, त्याच्या फॅमिलीविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर संचालक थोडासा घाबरतो आणि तो काहीही माहीत नसल्याचं दाखवतो. परंतु जान्हवी म्हणते की अहो माझं मी खूप दुःखात आहे आणि मला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती हवी आहे. तर मी तुम्हाला प्लीज विनंती करते आहे की तुम्ही मला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. आणि मग संचालक असे काही धक्कादायक खुलासे आता जान्हवी समोर करतायत की ते ऐकून जान्हवी अगदी सुन्न झालेली असते. कारण की जयंत हा लहानपणापासूनच अगदी विक्षिप्त वागत होता आणि त्याने आश्रमात सुद्धा लोकांना खूप त्रास दिलेला आहे. त्याने अनेक लोकांना प्रचंड त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो वरचेवर अगदी विचित्र आणि विक्षिप्त वागत होता. असं संचालक जेव्हा जान्हवीला सांगतात तेव्हा जान्हवी फक्त सुन्न मनाने ते ऐकून घेत असते. त्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये जयंत कोणाला तरी अग्नी देत आहे आणि तो प्रचंड दुःखी दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर राग आणि द्वेषसुद्धा दिसत आहे. तर जयंतने नेमकं कोणाला अग्नी दिला असेल हे आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल आणि तिथे घाबरून संचालकसुद्धा उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेमका जयंतने हा असा अग्नी कोणाला दिला असेल, काय वाटतंय तुम्हाला? कमेंट करून नक्कीच सांगा.